तर ते दुसरं म्हणजे हे नाशवंत म्हणजे फळ भाजीपाला यांच्यासाठी पण उपलब्ध आहे. अन्नधान्य कडधान्य याच्यासाठी पण आपल्याला यामार्फत अनुदान मिळतात. मसाला उद्योग तसंच बेकरी उद्योग आणि इतर लोणचं पापड वगैरे या सर्व घटकांमार्फत अनुदान दिलं जातं. त्याविषयी तुम्हाला डिटेल्स गणपत पवार आपले DRP तुम्हाला डिटेल्स सांगतीलच. तर त्यांनी यापुढील नमस्कार. बऱ्याच आता महिला आहेत त्यांना या योजनेविषयी माहिती आहे. बीज भांडवल म्हणून जो घटक आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमधला तो तुमच्याकडं आहे. म्हणजे पैसे आमच्या डिपार्टमेंट कडून जातात आणि या डिपार्टमेंट कडून तो राबवला जातो. त्यामुळे तुम्ही काही नवीन नाही या योजनेसाठी. साधारण ही 2020 पासून चालू आहे योजना. तर याच्या अगोदर काही महिलांनी याच्यात भाग घेतलेला आहे का? म्हणजे जे महिला आहेत त्यांनी स्वतः काही युनिट लावलेले आहेत का इथं? हा, ठीक आहे. म्हणजे एकत्रित माहिती आहे. तर यासाठी काय कागदपत्र लागतात ते साधारण मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला पहिलं पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, बँकेचं पासबुक आणि मशिनरी यादी किंवा कोटेशन या गोष्टी आवश्यक आहेत. आणि हे सगळं तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध करून घेतल्यानंतर तुम्ही कृषी विभागाला जरी संपर्क करू शकताय, जसं आता साहेबांनी सांगितलं. आणि त्यांच्याकडं एक अर्ज आहे तो भरून पण देऊ शकताय किंवा डायरेक्ट आम्हाला जरी संपर्क केला तरी आम्ही स्वतः तुमच्याकडे व्हिजिट करू आणि पुढची प्रोसिजर आम्ही करून घेतो. पुढची प्रोसिजर म्हणजे काय असते, हे प्रपोजल मंजूर होतं आणि बँकेमध्ये येतं. बँकेमध्ये आलं की तुम्हाला कागदपत्र द्यावी लागतात आणि मग पुढं मंजूर होतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आम्ही दुसऱ्या तालुक्यात पण आम्ही जातो तर महिलांना किंवा पुरुषांना काय वाटतं की बाबा डिपार्टमेंटनं मंजूर केले म्हणजे बँकेनं दिलंच पाहिजे. असं नसतंय. बँकेची एक पॉलिसी आहे, तुमचा सिबिल चांगला पाहिजे, तुम्ही कुठं थकदार नाही पाहिजे, कुठं पहिलं सेटलमेंट म्हणजे कर्ज बुडलेलं नाही पाहिजे. असं असेल तर बँक तुम्हाला सहकार्य करते. मग साधारण यासाठी या गोष्टी तुम्ही बँक मॅनेजरांसोबत जेव्हा शेअर करता तेव्हा बँक मॅनेजर व्हिजिटला येतात तुमच्याकडे आणि व्हिजिटला आल्यानंतर मग पुढची प्रोसिजर चालू होते. साधारण याच्यामध्ये दाल मिल, मसाला उद्योग, पापड असे अन्न प्रक्रिया आधारित जेवढे पण काही उद्योग आहेत ते सर्व येतात याच्यामध्ये. माझा बऱ्यापैकी ही योजना वैयक्तिक लाभासाठी पण आहे, बचत गटासाठी पण आहे. पण बचत गटासाठी काय होतं की सर्वांचे सिबिल चांगले लागतात. काय करायला असतं, काही ठिकाणी आहे ना, काही महिलांनी जे काही दुसरी एक योजना आहे तिच्यामध्ये 20,000 रुपये मिळतात ते भाजीपाला वगैरे त्याच्यासाठी. मग त्याचे पैसे घेतलेले असतात ते भरलेले नसतात. त्यामुळे काय होतं, जो गटाचा प्रपोजल आमच्याकडे येतो त्यामध्ये मग तो पुढे जात नाही, बँक मंजूर करत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे तसे गट असतील तर आपण त्यांना पण मदत करू. गटामध्ये साधारण आपण जास्तीत जास्त 30 लाखाचं प्रपोजल करू शकतो आणि 10 लाखाची सबसिडी मिळते. वैयक्तिकसाठी पण तसंच आहे, जास्तीत जास्त 30 लाखाचं प्रपोजल आहे, 10 लाखाची सबसिडी आहे. आणि याच्यामध्ये आहे ना 10% भांडवल आपल्याला स्वतःच घालावं लागतं. नाहीतर काही महिलांना काय वाटतं किंवा पुरुषांना वाटतं तिला बाबा बँकच सगळं कर्ज देणार आहे, असं नसतं. जो काही प्रकल्प असतो त्याच्या 5 ते 10% आपल्या योजनेमध्ये 10%चा मिनिमम म्हणजे मापदंड आहे. तर साधारण 10 लाखाचं प्रपोजल असलं तर 1 लाख रुपये तुम्हाला स्वतःला घालावे लागतात. 9 लाखाचं लोन भेटतं आणि त्याच्यामध्ये मग सबसिडी येताना 10 लाखावर येते, म्हणजे 3.5 लाख रुपये येते. म्हणजे 9 मधले तुम्हाला किती फेडायचे असतात, समजा 5.5 लाख रुपये. परंतु आता काय झालेलं आहे, थोड्या दिवसाखाली कन्व्हर्जन केलेलं आहे. या योजनेमध्ये दुसरे काही मंडळ आहेत त्याच्यावरून व्याज माफी मिळते, जसं ओबीसी महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. तर तुम्ही हे दोन्ही फायदे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला हे मुद्दलच परत करायचे आहे तसा विचार केला तर. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्यावा असं मी विनंती करतो. आणि कुणाला काही शंका असेल तर विचारा मला. जे कुठले कुठले व्यवसाय ते घेऊ शकतात व ते एक यादी किंवा जर थोडक्यात ब्रीफ केलं ना तर ते आमच्या महिलांना ते थोडं, माझी विनंती सर्वांना की ते नीट ऐका. कारण की आपल्याकडून काय होतंय, जे उद्योग व्यवसाय त्याच्यातच कन्फ्युजन आहे तुम्हाला की कुठलं करू शकतो कुठले नाही. हा, तर ते एक सरांना माझी विनंती आहे. तर उद्योगाची यादी मी वाचतो, पण ही काही अशी म्हणजे हीच आहे असं काही नाही. तुम्ही प्रक्रिया आधारित कोणताही उद्योग करू शकता. आता काही उद्योग जसे की चिप्स निर्मिती, मसाला उद्योग, धने पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, पीठ गिरणी. पण पीठ गिरणीमध्ये असं आहे, नुसती गिरणी नाहीये, तुम्हाला ती आटा पॅकिंग करून विकला पाहिजे. त्यासाठी एक पॅकेजिंग मशीन घ्यायची, म्हणजे छोटी घ्यायची, तुम्ही विकलाच पाहिजे असं नाही. आणि गाव लेवलला काही विकतात पण लोक.
नाहीतर काय व्हायचं, तुम्ही फक्त नुसतं पीठ गिरणीच द्याल तर ते प्रकरण रिजेक्ट होतं. त्यासाठी छोटी पॅकेजिंग मशीन घेणं आवश्यक आहे. डाळ निर्मिती उद्योग आहे, बेसन निर्मिती आहे, त्याच्यानंतर आपल्याला लोणचं आहे, पापड आहे, नंतर लाकडी घाणा आहे. जो इथं स्वदेशी म्हणून एक कंपनी आहे बघा, त्याचं बऱ्यापैकी तेल येतं, तर तसं तुम्ही लाकडी घाण्याचं पण करू शकताय. जाम, जेली, सीताफळ, पल्प निर्मिती, आवळा रस कॅन्डी, नंतर गुळ बनवणे, डेअरी प्रॉडक्ट आहे. डेअरी प्रॉडक्ट म्हणजे दुधापासून खवा, तूप या गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात. फक्त याच्यामध्ये दूध आहे आणि ते पॅक करून विकायचं आहे एवढं नाही होत. त्याच्यासाठी पाश्चरायझेशन युनिट